तर शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः एबी फॉर्म वाटप करतायत। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना पक्षाचा युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। प्राथमिक माहितीनुसार शिवसेना 87 जागांवरती तर भाजप 40 जागांवरती निवडणूक लढवेल। आनंद आश्रम मधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। राज्यामध्ये निवडणूक लागलेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व उमेदवारांना जे आहे ते फॉर्म भरायची अंतिम डेडलाईन देण्यात आलेली आहे। आपण तर बघा वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारांना जो एबी फॉर्म वाटप होणार सध्या मी ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी उपस्थित आहे। आपण तर बघा मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते देखील आनंद आश्रम मध्ये उपस्थित। प्राथमिक राजकीय सूत्रांची माहिती मिळत आहे की शिवसेना पक्षाला जे आहे ते 87 जागा ती देण्यात आलेली आहे, तर भाजपला 40 जागा ती महापालिकेवरती देण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर महापालिकेवरती 131 जागा नगरसेवकांची जागा आहे आणि अशातच या 87 जागेसाठी शिवसेना पक्षातले अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी गर्दी करताना दिसून आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आनंद आश्रम मध्ये उपस्थित आहेत। सर्व लोकांची जी आहे ती या ठिकाणी मुलाखत मोठ्या प्रमाणात महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग जे आहे ते मोठ्या संख्येने असो। आपण तर पाहिलं तर विक्रांत वायचल सारखी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कुठेतरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या तर आता थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगर मध्ये। त्या ठिकाणी भाजप पदाधिकारी नाराज आहेत आणि मोठा राडाही होताना पाहायला मिळालाय। संभाजीनगर मध्ये भाजप पदाधिकारी नाराज असल्याचं सध्या दिसतंय। काही वेळापूर्वी महिला पदाधिकाऱ्यांचा आक्रोश पण पाहिला होता आणि त्यानंतर आता हे पुरुष भाजप अधिकारी सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांची समजूत काढण्यामध्ये खरं तर पोलीस सुद्धा या ठिकाणी सरसावले। मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो। नाही तुमच्या बापाला पक्ष घर मक्तेदारी चालवतं काय? मक्तेदारी चालवतं काय इथं? पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलं नाही? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी। माझे लेकरं घरदार 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी, नोकरी यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू लागलं, 2 महिन्यांनी प्रचार करू लागले आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी। कुठल्या वेळेस दिली आणि मला उत्तर द्यावं? मला लेकरं आई बाप सगळं घेऊन रोडवर फिरून आलो मी रोज। का बरं काय कमी आमच्या? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला। काय उमेदवारी आमची केली द्यावं उत्तर आम्हाला? काय चुकलं आमचं? एक निश्चय आम्ही पक्षाच्या नावावर दुकानदार केलं, आमचं कॅरेक्टर खराब, समोरच्यावर गुन्हे दाखल आहेत, 12 गुन्हे दाखल आहेत। तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? गुन्हेगाराला उमेदवारी देता तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देता ना तुम्ही? काय चुकलं आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर पाहिजे। आम्हाला काय उमेदवारी नाकारली? काय चुकलं आम्ही? एक निष्ठा आम्ही 25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही। कुणालाही माझ्या हक्काने विचारून घ्या, पुढे भाजप पक्षाला विचारून घ्या, डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या। त्यापासून दुसरं म्हणून तुमच्यासाठी आता साहेबांनी असं काय करावं आमच्यासोबत? त्यांच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारोताईचा वाटा आहे माझा। त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी तुमचा सचिव आहे। काय चुकलं माझं? समोर टाकू नको म्हणून आम्ही गद्दार नाहीये, गद्दाराला तिकीट देता, बाहेरून आले लोकांना तिकीट देता, कशाला बघायला काय? पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत त्याचबरोबर
मला जिम्मेदार आहे. माझ्या आयुष्याचा वाटोळ केला समजलं का? देवापेक्षा जास्त वाटतं तुला. अरे कॅमेरा अरे माझ्या लाव ना त्याला हे पाडलं होतं सर त्यांनी. हा सगळा राढा आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय. भाजप पदाधिकारी प्रचंड संताप भाजप कार्यालयात पाहायला मिळतोय. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केलाय. तीन महिन्याचा आत्ता प्रचार मध्ये आला त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं. त्याची बायको कोणी ओळखत नाही, कोणी बोललं चेक काय झालं सरकार सोडा 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 चल. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या मध्ये आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. दादा पोलिसांना पाहत आपण बघतोय. ऐका दादा, विषय असा आहे, जो माणूस कार्यकर्ता होता राहुल आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले आहे. उत्सुक कधी भेटेल कुठं न्याय देऊन आले? दिला नाही यांनी. 30 वर्ष झाले. काय दिलं मला पक्षाने? काय दिलं मला सांगा. मी प्रत्येक गोष्ट करत आलो. पक्षाचा निष्ठा मानतोय. सक्रिय सदस्य पोलिसांकडून आता या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न काही आंदोलक इच्छुक करत होते. त्यांची बॅग या ठिकाणी अशा पद्धतीने तपासली जाते. प्रचंड गोंधळ छत्रपती संभाजीनगरच्या प्रचार कार्यालयात पाहायला मिळतोय. वेगवेगळे काही महिला आक्रमक झाले. उमेदवार प्रचार केला. मी माझा प्रचार नाही केला. काय केलं पक्षानं? नवीन उमेदवार दिला. का दिला? 10 वर्षापासून तो माणूस त्याला योगदान दाखवा. पक्षातलं माझं योगदान बघा. तो केव्हापासून पक्षात आहे? मला सांगा साहेब, तुम्ही बाहेरचं ना तुम्ही तिकीट देता. आम्ही तिकीट द्या. आमची काय चुकलं? आम्ही काय चुकलं सांगा. आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला? पक्षाने सांगा मला, मी कुठं कमी पडलो? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत, त्यांची चौकशी केली जाते. आपण बघतोय की भाजप कार्यालयात गेल्या तासाभरापासून मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. क्षणाक्षणाला एक एक कार्यकर्ते आक्रमक होत आहे. पोलिसांची भूमिका काय थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही महिला प्रचंड आक्रमक झालेली आहे. आत्मदहन करण्याचा सतत इशारा दिला जातोय. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात प्रचंड राडा आपल्याला पाहायला मिळतोय. महिला आक्रमक झालेल्या आहे. इच्छुक उमेदवार आक्रमक झालेला आहे. अनेक महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला जसाच जाहीर झाला, त्या महायुतीची तुटल्याची घोषणा झाली, त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ आपल्याला भाजप कार्यालयात पाहायला मिळतो. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला. महिला काही पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, पण महिला ऐकत नाही. आणखी आपण बघतोय की काय हा आपण बघतोय की या ठिकाणी बराच गोंधळ या ठिकाणी बघत सुरू झालेला आहे. महिला प्रचंड आक्रमक झालेल्या आहे. काय होतं त्यांच्याकडे? कोणी पेट्रोल आणलं होतं? पेट्रोल आणलेलं होतं महिलेने आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता एका व्यक्तीने. पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे. प्रचंड राडा चालू आहे. पाठीमागे आपण बघतोय की पोलिसांचा बंदोबस्त भाजप कार्यालयाच्या मागे वाढवण्यात आलेला आहे. काही आणखी इच्छुक या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि मोठा गोंधळाचं वातावरण प्रचार कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांनी आता सगळं प्रचार कार्यालय सर्व बाजूने घेरून घेतलेलं आहे आणि एकंदरीत
आक्रमक झालेले सगळे आंदोलक हा पण मला जर तुम्ही न्याय देत नसेल तर मी कोण हटणार नाही. मला न्याय हवा असेल आता प्रचार कार्यालयाच्या जवळच आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. ठिय्या आंदोलन एका आंदोलकांकडून. मी नाही घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाही. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 तास झेंडा होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला. नक्कीच आपण बघतो की भाजप कार्यालयात प्रचंड असा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या कार्यालयात आता पोलिसांचा फोर्स वाढवण्यात आला. एक आंदोलक की या आंदोलन या ठिकाणी करत होता. पोलिसांचा फोर्स आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवलेला आहे. एका व्यक्तीने पेट्रोल देखील या ठिकाणी आणलेलं होतं, त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अतुल सावे यांची गाडी आहे, या ठिकाणी हा आंदोलक पोहोचला होता आणि त्याला म्हणजे इच्छुक होता, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पोलिसांचा फोर्स या ठिकाणी मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. अधिकाऱ्यांशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. प्रचार कार्यालयाच्या पाठीमागे जे बॅक साईडला देखील आता आपण बघतो की पोलिसांचा पूर्ण फोर्स या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. सर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नक्कीच अधिकारी बोलत नाहीये, मात्र भाजप कार्यालयाची बॅक साईड जिथे गोंधळ होऊ शकतो तिथे असा फोर्स वाढवण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी काही बोलायला तयार नाहीये, मात्र एकंदरीत आपण बघतोय आंदोलक जे आहे तर आक्रमक झालेले आहे. आपण बघितलं तर ती महिला देखील आणखी या ठिकाणी पोहोचलेली आहे, ज्यांनी गेल्या काही वेळापासून गोंधळ या ठिकाणी घातला होता. आणि आता हे सगळे इच्छुक उमेदवार अक्षरशः ठिय्या मांडून या कार्यालयाच्या परिसरात बसलेले आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण भाजप कार्यालयात सकाळपासून पाहायला मिळतोय. सगळे जे इच्छुक आहे ते सगळे आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यांची समजूत सतत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र ते ऐकत नाहीये. आम्हाला उमेदवारी का डावलण्यात आली असा त्यांचा आग्रह आहे. मी भाजपचं मध्यवर्ती प्रचार कार्यालय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. काही तास उमेदवारीला शिल्लक राहिले आणि अशा पद्धतीने पोलिसांचा मोठा फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत हे मुख्य दारावरच आता पोलिसांचा हा फोर्स तैनात करण्यात आलेला आहे आणि अधिकाऱ्यांकडून देखील पेट्रोलिंग या सगळ्या परिसरात केली जाते. इच्छुकांना जी ही आहे मागणी आहे ती भाजप कुठेतरी पूर्ण करू शकत नसल्याचं चित्र आहे. आपण अतुल सावे आहे ते देखील या सगळ्या कार्यालयात बसून आहे, मात्र त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सकाळपासून प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो. महिला देखील आक्रमक झालेली आहे. अजूनही ती महिला या ठिकाणी ठाण मांडून आहे, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही महिला आपल्या मागणीवर ठाम आहे. उमेदवारी घेतल्याशिवाय जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तब्येत देखील या महिलेची खालवली आहे. तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी घ्या, पाणी प्या, पाणी प्या बोलायला थोडस अजून येऊ पाणी पी थोडं घ्या अजून हिंदू मतदार संघ हिंदू लोक अशा लोकांना हे करताय का? मला पण नाही मिळालं, मी अपक्ष भरलंय, मी पण रडू नको. ताईंशी बोला ना, ताईंशी बोला. उमेदवारांची समजूत घालतायत. नवीन आलेल्या नवागतला तिकीट दिले गेले. आम्ही लताताई बोलतायत. आम्ही एक मिनिट आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले. आम्ही गुन्हे दाखल झाले आणि काल आलेल्यांना
काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात हा. तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात हो. म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात हो, त्यांना जाब विचारणार? भेटणार पण ते भेटत नाहीयेत. मी प्रयत्न करते भेटण्याचा. हा भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला. त्यांना तुम्ही देता तिकीट. आम्ही कामं केलेली आहेत. वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला. अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. काही लोकांकडे जास्त इन्कम होती ना, म्हणून ते अन्याय करताय. यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो. 84 पासून 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं. मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला. सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. प्रोसिजर प्रमुख आहे. हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये. आणि बस शांत बस शांत बस. हे आहे का काही चॉकलेट वगैरे ते आहे का? चॉकलेट वगैरे कराली हा अन्याय आणि ही पद्धती भारतीय जनता पक्षाच्या. सगळं ते चॉकलेट थोडं 5 मिनिटात सगळं ते 2. अरे 1 मिनिट ऐका द्या हो. काही घ्या ना काही. अरे धक्के लढणार त्यांना असं पाडायचं. हे पाहिजे आता पैसा किती नाही बघू आपण. आपल्याला पाडायची गरज नाही. नवीन जी अशा लोकांना तिकीट देतील ना, त्यांना जनता टाकून देईल. काय ला ओपन मधून दिलं. ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललाय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पैसा पेपर तिकीट लेके जाऊ, हेच झालं. आता हे होईल उघड. कोण करताय होईल उघड. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हाही होते. मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले. पण यावेळेस तुमचा क्लेम होताच तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर? तुम्ही किती टर्म नगरसेविका होते? 3 टर्म नगरसेविका आहे. तुमचं आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला. पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून. आणि तुम्ही त्यांचं काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं? आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झालेली त्यांच्या काळात? हे शांत बस ग बाई. हळूहळू थोडं प्लीज सगळ्यांना विनंती करतो मी. पाणी प्या, पाणी घ्या, पाणी प्या. भरलेलं राहू द्या. फॉर्म राहू द्यायचं भरलेलं.
विनंती प्लीज आपण थोडंसं बाहेर थांबलं तर बरं होईल. रिलॅक्स होऊ द्या त्यांना. काय बोललं त्यांनी आजही काही झालं सिरियसनेस परत त्रास होईल. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे हात जोडून रिक्वेस्ट आहे प्लीज सर प्लीज प्लीज थोडासा रिलॅक्स आपण पाहतोय की महिला जी आहे त्यांची तब्येत खालावली आहे आणि आता त्यांना ही सगळी त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. आता त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज आहे. आपण बघितलं तर सकाळपासून भाजप कार्यालयात 4 ते 5 महिला आणि वेगवेगळे इच्छुक उमेदवारांनी गोंधळ घातलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आता या महिलेची तब्येत खालावली आहे. त्यांना आता रुग्णालयात नेण्याची गरज आहे. मात्र त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ही या महिला ज्या आहेत तर आपल्या मागणीवर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक झालेले आहेत, त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कुठेही अजूनही या महिला आपल्या मागणीवर ठाम आहे. जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. उमेदवारी मिळालीच पाहिजे. आम्ही पक्षासाठी काम केलं. ज्येष्ठ 3 टर्म तुम्ही कुणाला विचारायचं, कुणाशी बोलायचं असाही प्रश्न तुमच्या समोर असेल. पडायला लागला की पक्षाने पाहिलं काय पाहिलं. नवीन उमेदवार जे काल पक्षात आले ना, आज त्यांना तुम्ही तिकीट दिली. ज्यांनी अनुभवी आहे, ज्यांनी कामं केलेत, अनेक उमेदवार घरोघर फिरून तयारी केली. त्यांना सांगितलं तुम्ही फिरा, तयारी करा. मग आम्ही सुद्धा हे केलं. आज आमच्या भागात आमचं आहे काहीतरी लोक मानणारे. मग आम्ही काय चूक केली होती अशी? आपण बघितलं तर पोलीस यावर काही बोलायला तयार नाहीये. पोलिसांची भूमिका पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अतुल सावे जे आहे, जे मंत्री आहेत, ते या ठिकाणी या कॅबिन मध्ये बसलेले आहे आणि त्यांच्या कॅबिन बाहेरच हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. नाराजी नाट्य पाहायला मिळतोय. हे जे VIP कक्ष आहे, याच कक्षात अतुल सावे आहेत, जे येणाऱ्या इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. आणखी एक महिला या ठिकाणी पक्षाने जे आदेश दिले ते केलंच आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाहीये. खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर. काय सांगा तुम्हाला, आम्हाला दादागिरी करायचं, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. अन्याय होतो. कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय. हे सगळ्यांना माहितीये. आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं. सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षही. तुम्हाला तिकीट दिलं, कुणावर नाराजी आहे? सर मी कोणावरच नाराज नाही, पण माझं नाव घ्यायला पाहिजे बस एवढं. आपण बघतोय की आणखी एक महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहे, ज्या इच्छुक होत्या आणि त्या 19 प्रभाग मधून इच्छुक होत्या. मात्र त्यांना देखील उमेदवारी डावलण्यात आली आहे. पक्षासाठी खूप काम केलंय, मात्र मला उमेदवारी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आणखी एक महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहे, ज्या इच्छुक होत्या 19 प्रभाग मधून आणि हा सगळा गोंधळ या ठिकाणी भाजप कार्यालयात पाहायला मिळतो. महिलांच्या इच्छुकांच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी एक कॅबिन मध्ये अतुल सावे बसलेले आहे आणि ते येणाऱ्या इच्छुकांची जे नाराज आहे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताय. मात्र मोठा गोंधळ आपल्याला सकाळपासून या ठिकाणी सतत पाहायला मिळतोय. एका व्यक्तीने तर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला. पोलिसांनी त्याच्याकडून पेट्रोलची जी बॉटल होती ती ओढून घेतली. त्यामुळे आता या ठिकाणी जे सावे बसलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा अशा पद्धतीने मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. यावर अजूनही सावे असतील किंवा कोणी भाजप नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली नाहीये. मात्र सकाळपासून या भाजप कार्यालयाचा गोंधळ आपल्याला सतत पाहायला मिळतोय आणि पोलिसांचा फोर्स या ठिकाणी काही इच्छुक इथे असे पोहोचले होते की दरवाजा देखील हा तुटला होता, त्याला देखील दुरुस्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. क्षणाक्षणाला इथे एक उमेदवार येतात आणि आपले नाराजी नाट्य इथं आपलं पाहायला मिळतं आणि सांगितलं जातं की उमेदवारी आता ती महिला जी आहे, आपण जरा बघू, ते तब्येत खालावली आहे, त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे कारण त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि सकाळपासून या महिला या ठिकाणी ठाण मांडून होत्या, आपली नाराजी त्या व्यक्त करत होत्या. प्रचंड त्या तब्येत खालावली आहे आणि त्यांना आता रुग्णालयात नेण्यात येत आहे. दवाखान्यात नका जाऊ, आईकडे जा, चहा वगैरे घ्या. आईकडे जा, चहा वगैरे घ्या भाऊ. तिकीट दिली आज. परत या 15-20 मिनिटं. गाडी घ्या ना, गाडी घ्या. कोणत्या वार्डातून इच्छुक होता? नाही राहू द्या रे बाबा, नका प्लीज. भैया प्लीज थोडं काय करा, मी तुम्हाला सगळी माहिती देतो. प्लीज थोडस त्यांना रिलॅक्स होऊ द्या थोडं.
त्यांना रिलॅक्स आपण बघतोय की सकाळपासून भाजपच्या संभाजीनगरच्या प्रचार कार्यालयात अशा पद्धतीने इच्छुक येत आहेत, आपली दुःख मांडतायत. उमेदवारी मिळत नसल्याने ही सगळी नाराजी आहे. एका प्रभागात 40-42 उमेदवार इच्छुक होते, मात्र उमेदवारी 4च लोकांना मिळणार आहे आणि त्यामुळे साहजिकच ही नाराजी आपल्याला पाहायला मिळते. कालच युतीची घोषणा होणार होती, मात्र युती तुटली आणि त्यामुळे आता भाजप शिवसेना सोबळावर लढतात आणि त्यामुळे या अशा पद्धतीने हे नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासून भाजपमध्ये हा सगळा राडा सुरू आहे आणि महिलाची तब्येत आता प्रचंड खालावली आहे आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे. थेट नाराजी ही सावेंच्या समोर मांडण्यात येत आहे मात्र आणि त्यामुळे ही सगळी नाराजी नाट्य आपल्याला पाहायला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे की बाबा या ठिकाणी कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी पोलीस घेत आहेत. या मध्यवर्ती जे प्रचार कार्यालय संभाजीनगरचं त्याला त्या सगळ्या प्रचार कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलिसांनी पूर्ण छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. महिला प्रचंड तब्येत खालावली आहे, त्यांना आता रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला जातो. आपण हे बघतोय की ही नाराजी नाट्य सकाळपासून पाहायला मिळते. याच महिलांनी अतुल सावे यांच्या घरासमोर देखील सकाळी गोंधळ घातला होता. त्यानंतर त्या प्रचार कार्यालयात पोहोचल्या आणि या ठिकाणी देखील आपली उमेदवारी का आपल्याला मिळाली नाही याबाबत त्यांनी जाब विचारला. त्यामुळे काल देखील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात देखील असाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी देखील एक महिला पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आपण नाराज असल्याचं सांगत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आता भाजप कार्यालयात देखील आज हे पडसाद पाहायला मिळतात. उमेदवारी भरण्यासाठी आता फक्त 2 तास शिल्लक राहिलेले आहे आणि अशा वेळी एबी फॉर्म हा अनेकांना मिळालेला नाहीये आणि त्यामुळे ही सगळी नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळते. महिला आतापर्यंत किमान 6 ते 7 महिला या ठिकाणी भाजप कार्यालयात पोहोचल्या आहेत आणि आपली नाराजी नाट्य त्यांनी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे एकंदरीत भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यात आले होते. अनेक जुने कार्यकर्ते होते, त्यामुळे साहजिकच सगळ्यांना उमेदवारी मिळणं शक्य नव्हतं. आपण बघतो इकडे काय पोलीस अतुल सावे हे मागच्या दाराने निघून जात आहेत. या सगळ्या गोंधळानंतर अतुल सावे आपली भूमिका कोणतीही स्पष्ट त्यांनी केलेली नाही. या गोंधळानंतर अतुल सावे मागच्या दाराने निघून जाण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिलेली नाही. हा सगळा राडा सुरू असताना अतुल सावे प्रचार कार्यालयातून काढता पाय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या भाजपच्या नाराजी नाट्यानंतर आता भाजप नेते देखील त्यांना अक्षरशः या कार्यालयातून काढता पाय घ्यावा लागत आहे. कारण ज्या पद्धतीने कार्यकर्ते महिला आक्रमक होत आहे, त्यांना काय उत्तर द्यावं हे उत्तर आता नेत्यांकडे भाजपच्या नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने भाजप मंत्री जे अतुल सावे त्यांना कार्यालयातून मागच्या दारातून अक्षरशः काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे ही मध्यवर्ती प्रचार कार्यालय भाजपचं संभाजीनगरचं सकाळपासून नाराजी नाट्य या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे अक्षरशः भागवत कराड असतील किंवा अतुल सावे असतील या दोघांनाही मागच्या दारातून काढता पाय घ्यावा लागला. आक्रमक झालेले आहे काही इच्छुक कार्यकर्ते, पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि एका महिलेने तर अक्षरशः अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कमळाला मी चालत नाही तर कमळ ठेवून काय करू? आता काढून टाकलं तुम्ही. मी काढलं साहेब, मला त्यांनी काढून टाकलं, मी काढणारच. मला न्याय नाही भेटला, मी काय करणार सर? आजपर्यंत एकनिष्ठ राहिलो सर. मी 22 क्रमांक माझा प्रभाग आहे. मी पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. नाव काय? माझं नाव श्री अण्णा भंडारी आहे. मी SC सर 25 वर्षापासून मी काम करतोय. 2000 पासून मी भाजपचं काम करतोय सर. माझ्या कामात, माझ्या निष्ठेत मी कुठं कमी पडलं पक्षांनी मला सांगावं. आज तुम्ही बाहेरच्या पक्षाला उमेदवारी देतायत. बघतोय की एक महिला ज्या आजारी झाल्या होत्या प्रचंड, त्यांना आता रुग्णालयात नेण्यात आहे रिक्षामधून. त्या महिला सकाळपासून या ठिकाणी आल्या होत्या, त्यांना चक्कर येत होते आणि त्यांना आता रुग्णालयात नेण्यात येत आहे. सावे यांनी या सगळ्या गोंधळानंतर मागच्या दारातून काढता पाय घेतलेला आहे. भाजप नेते यावर काहीच बोलायला तयार नाहीये. त्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण, गोंधळाचं. संभाजीनगरमध्ये घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणार.